आजचा व्हिडिओ हा UDIS प्लसच्या न्यू अपडेटबाबत महाराष्ट्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। UDIS प्लस या पोर्टलवर स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपणास त्या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन हा टॅब देण्यात आलेला आहे। यावर क्लिक करून आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं UDIS प्लसवरील स्कूल सर्टिफिकेशनचं काम हे व्हेरीफाय करून पूर्ण करायचं आहे। सो हे सगळं काही करण्याआधी आपण कोणती काळजी घेणं आवश्यक आहे, स्कूल सर्टिफिकेशन कंप्लीट कसे करावे या संदर्भात आपण प्रात्यक्षिक माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच नवनवीन व्हिडिओ आपणास हवे असतील तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राइब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन माहितीचे नोटिफिकेशन आपणास सहज मिळतील। शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये आपण UDIS प्लसवर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कामकाज केलं। मग त्यामध्ये विद्यार्थी इम्पोर्ट करणे असेल, विद्यार्थ्यांचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन करणं असेल, त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांचं जनरल प्रोफाईल, फॅसिलिटी प्रोफाईल, इक्विपमेंट प्रोफाईल, सो या सगळ्या काही प्रोफाईल आहेत हे आपण अपडेट करण्याचं काम केलेलं आहे। हे जर आपलं अपूर्ण असेल तर ते पूर्ण करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता शेवटी स्कूल सर्टिफिकेशन कंप्लीट करणं गरजेचं आहे। सो हे कसं करायचं हे पाहण्यासाठी जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। प्रथमतः आपणास गुगलवर UDIS प्लस ही वेब सर्च करून या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्समध्ये स्टुडंट मॉड्यूल या ठिकाणी यायचं आहे। स्टुडंट मॉड्यूलमध्येच आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन कंप्लीट करायचं आहे। यासाठी स्टुडंट मॉड्यूलला आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। यासाठी आपणास दिलेला जो काही आपला ID असेल हा ID, त्याखाली पासवर्ड आणि दिलेला कॅप्चा हा या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे आणि त्यानंतर त्याखाली असलेल्या लॉग इन या टॅबवर क्लिक करून आपण स्टुडंट मॉड्यूलच्या या महत्त्वाच्या डॅशबोर्डकडे वळणार आहोत। बघा, या ठिकाणी 2024-25 या टॅबला आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हा एक पॉपअप विंडो ओपन होईल। याला आपण या ठिकाणी क्लोज करणार आहोत। नवीन अपडेट म्हणजेच स्टुडंट मॉड्यूलमध्ये स्कूल सर्टिफिकेशन हे आपलं करणं गरजेचं आहे। या डॅशबोर्डवर सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस हे नॉट सर्टिफाईड आहे। या ठिकाणी आपल्याला सर्टिफाय करून घ्यायचं आहे। हे कशा पद्धतीने करायचं याचीच माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। सो स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस हे सर्टिफाय करण्यासाठी आपल्याला या डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन हा एक न्यू टॅब देण्यात आलेला आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी आपण पाहू शकतो पुन्हा एकदा स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस आपल्याला नॉट सर्टिफाय म्हणून दिसते। मग सर्टिफाय करण्याआधी आपल्याला कोणत्या या ठिकाणी बाबी या कंप्लीट असणं गरजेचं आहे हे समजून घ्या। लक्षात घ्या, टोटल स्टुडंट जे आहे हे या ठिकाणी आपल्याला आकडा या ठिकाणी दिसतो। त्यानंतर टोटल स्टुडंटमधून जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे जे काही कंप्लीट केलेलं प्रोफाईल असेल, अपडेट केलेलं असतील, हे सगळे आपल्याला या ठिकाणी दिसत असतात। त्यानंतर पुढचा टॅब आहे इन प्रोग्रेस। जर इनकम्प्लीट असेल, काही अपडेट करणं बाकी असेल तर या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला, म्हणजे ते प्रोग्रेसमध्ये आहे। जनरल प्रोफाईल एक टॅब कंप्लीट असेल, अन्यथा दुसरा टॅब कंप्लीट असेल, अशा वेळेस अपूर्ण माहिती जर भरली गेली असेल तर ती इन प्रोग्रेसमध्ये दिसते। आणि नॉट स्टार्टेडमध्ये आपण अजून त्याला सुरुवातच केली नाही त्या अपडेट करायला त्या विद्यार्थ्याच्या GP, EP आणि FP या टॅबला। सो अशा वेळेस ते नंबर्स आपल्याला या ठिकाणी दिसतात। म्हणून लक्षात घ्या, आपण या ठिकाणी आपल्या शाळेच्या स्टुडंट मॉड्यूलचं सर्टिफाय करण्याआधी या ठिकाणी टोटल स्टुडंट आणि कंप्लीटेड हे दोन्ही आकडे मॅच व्हायला पाहिजे। आणि इन प्रोग्रेस आणि नॉट स्टार्टेडमध्ये 0-0 असतील तरच आपण या ठिकाणी सर्टिफाईड करून घ्यायचं आहे। अन्यथा जर आपलं काम पेंडिंग असेल तर स्कूल डॅशबोर्डमध्ये जाऊन आपल्या वर्गाच्या समोर क्लिक करून त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे अपडेट करून घेणं महत्त्वाचं आहे। सो यानंतर आपण खाली जाणार आहोत। हे या ठिकाणी टोटल स्टुडंट आणि कंप्लीटेड हे दोन्ही आकडे मॅच झाले पाहिजे। मॅच झाल्यानंतरच आपण त्याखाली काम करू शकणार आहोत। त्यानंतर खाली महत्त्वाच्या काही सूचना पण देण्यात आलेल्या आहेत। द सर्टिफिकेशन प्रोसेस कॅन ओनली बी इनिशिएटेड व्हेन द स्टेटस ऑफ ऑल स्टुडंट इज मार्क ॲज कंप्लीटेड।
म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्टिफाईडची प्रोसेस पूर्ण करायची आहे, बट ती केव्हा होणार आहे? ज्यावेळेस या ठिकाणी टोटल जे स्टुडंट आहेत हाच आकडा तुम्हाला कंप्लीटेडमध्ये दिसला पाहिजे. म्हणजे इथे एकही दिसायला नको, इथे 0 असले पाहिजे. आफ्टर सर्टिफिकेशन स्कूल कॅन स्टील अपडेट द इन्फॉर्मेशन ऑफ एनी स्टुडंट. जर आपण पूर्ण या ठिकाणी विद्यार्थ्यांची माहिती अपडेट केलेली असेल आणि या ठिकाणी आपण सर्टिफाईड केलं, आता सर्टिफाईड झाल्यानंतर आणखी जर काही बदल करायचा असेल, काही अपडेट करायचं असेल विद्यार्थ्यांच्या त्या प्रोफाईलमध्ये, तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी तो बदल करू शकता. मात्र या ठिकाणी एक महत्त्वाची पुढची देखील सूचना सांगितली आहे. आफ्टर सर्टिफिकेशन इफ द स्कूल डज द फॉलोइंग थिंग्स देन द स्कूल विल बी डिसर्टिफाय ऑटोमॅटिकली. आपण या खालील गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये सर्टिफाईड नंतर जर काही अपडेट करायचा प्रयत्न केला, इम्पोर्ट करायचा प्रयत्न केला, क्लास शिफ्ट करायचा प्रयत्न केला, सो अशा वेळेस त्या ठिकाणी आपण जे काही सर्टिफाईड केलेलं असते हे या ठिकाणी निघून जाणार आहे, ते ऑटो डिसर्टिफाय होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो एरर दिसणार आहे, स्टेटस दिसणार आहे, तो नॉट सर्टिफाईड म्हणून पुन्हा दिसणार आहे. सो अशा वेळेस या ठिकाणी खात्रीपूर्वक जे काही कामकाज आहे या ठिकाणी करायचं आहे. मग आता डिसर्टिफाईड केव्हा केव्हा होऊ शकणार आहे? जेव्हा आपण एखादा नवीन विद्यार्थी ॲड केला असेल, ब्लॉक लेवलवरून ॲड केला असेल, एखाद्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट केला असेल, क्लास शिफ्ट करायचा असेल, इनॅक्टिव्ह स्टुडंट फ्रॉम स्कूल अँड ॲडमिन लेवल इनॅक्टिव्ह करायचं असेल, किंवा प्रोग्रेशन मॉड्यूलमध्ये काही करेक्शन केल्या असतील, तर लक्षात घ्या आपण जर ह्या ठिकाणी सर्टिफाईड केलं असेल तर ह्या ठिकाणी ऑटो डिसर्टिफाईड होणार आहे. आणि डिसर्टिफाईड जरी झालं तरी घाबरण्यासारखं काहीही नाही. आपण पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन याला सर्टिफाईड करून घ्यायचं आहे. सो अशा वेळेस आपण या सूचनांचं पालन करून, वाचन करून आपण व्यवस्थित आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांची माहिती अपडेट आहे की नाही त्याची खात्री करायची. त्यानंतर वर टोटल स्टुडंट आणि कंप्लीटेड हे दोन्ही आकडे मॅच होतात की नाही याची खात्री करायची. आणि त्यानंतर या ठिकाणी हा जो डाउनलोडचा एक पर्याय आहे, डाउनलोडवर क्लिक करून आपण या ठिकाणी आपल्या ज्या काही 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थ्यांचा जो पूर्ण डाटा आहे हा प्रथमतः आपल्याला या ठिकाणी डाउनलोडवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याची प्रिंटआउट काढून आपल्या शालेय दप्तरी ठेवायची आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचं काम आपल्याला प्रथमतः करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी चेकमार्क करायचा आणि चेकमार्क नंतर या ठिकाणी सबमिट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत. जर आत्ता पाहिलं तर या सबमिटवर मी क्लिक करायला गेलो तर होत नाही. याचं कारण ज्यावेळेस तुमचा टोटल आणि कंप्लीट हे दोन्ही मॅच होतील आणि इथे जेव्हा 0 असतील अशाच वेळेस तुमचा सबमिट नावाचा टॅब ॲक्टिव्ह होणार आहे. आणि तो ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला त्यावर क्लिक करून पुढच्या सर्टिफाईडकडे वळायचं आहे. चला तर या ठिकाणी आता जे काही आपलं वरचं कामकाज आहे हे पूर्ण झालं आहे. हा टॅब ॲक्टिव्ह झाला की आपण त्याला आता क्लिक करणार आहोत. बघा सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपल्यासमोर हा एक मेसेज दिसेल, आर यू शुअर यू वॉन्ट टू सर्टिफाईड द डाटा. त्यानंतर आपण या ठिकाणी ओके म्हणून हा एक टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस हे सर्टिफाईड म्हणून आपल्याला दिसेल. आणि त्याखाली या ठिकाणी देखील एक मेसेज शो झालेला आहे, थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा सर्टिफिकेशन डेट अँड टाईम. ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी आलेली दिसेल. सो अशा पद्धतीने आपल्या स्टुडंट मॉड्यूलमध्ये स्कूल सर्टिफिकेशनचं काम याप्रमाणे पूर्ण करायचं आहे. यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या मेन डॅशबोर्डवर आलो तर या ठिकाणी आपल्याला बघा स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस हे आधी नॉट सर्टिफाईड होतं, आता या ठिकाणी सर्टिफाईड म्हणून आपल्याला दिसतंय. सो अशा पद्धतीने आपल्या शाळेचं स्टुडंट मॉड्यूलमधील सर्टिफाईडचं काम हे पूर्ण करायचं आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे प्रोफाईल अँड फॅसिलिटी या टॅबमध्ये जाऊन देखील आपल्याला स्कूल व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे. आणि या ठिकाणी स्टुडंट मॉड्यूलमध्ये येऊन आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन कंप्लीट करायचं आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही गोष्टी ह्या कशा सर्टिफाईड करायच्या याच्या प्रात्यक्षिक माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चित समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.